जा. छान वाजव हो, मी येतेच थोड्या वेळात. किती उशीर करतो हा. मला किती आवडायला आता उशीर होणार आहे माहितीये का तुला. कुठे फिरत असतो हे घे. दुपारभर इकडे तिकडे फिरत असतो. कळत नाही का रे तुला. आजारी पडलास म्हणजे कोण काळजी घेणार आहे मग. मला इकडे डबे करायचे असतात. भाजी माहितीये का महाग झाली आहे म्हणून तुझी आवडीची ही खिचडी केली आहे मी. ये चल. हात जोड पहिले. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते. नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म सहज हवन होते. जाणिके यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ. चल का आता म्हणतो. काय रे असं का करतो रे तू हर्षू. हा समजत नाही का रे तुला. का त्रास देतो मला. तो बघ ना शेजारचा वाड्यातला रोहन किती आपल्या आईला मदत करतो आणि तू असं का करतोस रे. पाठ झाली की कुठेतरी पळून जातोस. आधी अम्मा आजी होत्या तर मला मदत तरी होती ना रे. आता तू का नाही करत माझी मदत. हा अशा वेळी मदत करणार ना तू माझी. हा आता तू आणि मीच होत ना. काय रे काही या मुलाचं करायचं कळतच नाही. शी Intervened on behalf of
काय रे, आज स्वतःच उठलास? शाळेत जातो तेव्हा उठतोस का रे स्वतः? काय कुठे जातोस रे तू? रोज सकाळी उठतोस, तयार होतोस आणि चालला जातोस. कुठे जातोस सांगणार आहेस का? नाही शी बाई, मी पण का विचारलं. पण आता जायचं नाही हा. आता गणपतीची तयारीची मदत करणार ना तुम्हाला? नक्की. ठीक आहे, भरपूर काम आहे अरे. आणि तुला माहितीये का, यावेळी ढोल ताशाची स्पर्धा पण आहे. आपण जाऊया बघायला, ठीक आहे? अरे हे लावायचंय, पण आता तू म्हणतोयस की तुम्हाला मदत करणार, तर पटपट होणार. बरोबर? खा ना तू, खा. हर्षू, आता कुठे गेला हा मुलगा परत? मला मदत करणार होता ना. शी. तूच ना तो जो आमची रोज प्रॅक्टिस पाहायला येतो. कालही तुला आमचा एक मुलगा थांबवायला आला होता, पण तू पळून गेलास. मला वाटतं तुला बहुतेक ढोल तशा वाजवायचा नाद लागलाय. एक काम कर, हा आमच्या पथकाचा फॉर्म घे, उद्या त्यांना भरून आण आणि उद्यापासून तू आमच्यावर वाजवायला सुरुवात कर. आहे का कोणी? बहिणी, एक मिनिट बोलू शकतो? नमस्कार बहिणी. नमस्कार. मी रुद्रगडच्या ढोल ताशा पथकाकडून आलेलो आहे. यंदाच्या वर्षीपासून आम्ही एक नवीन ढोल ताशा पथक चालू केले, तर त्यासाठी आम्ही मुलं जमाचं काम करतोय. तर हा एक आमचा पथकाचा फॉर्म आहे. तुमच्या माहितीमध्ये कोणी असेल तर त्याला आमच्याकडे पाठवून द्या. ठीक आहे, नक्की. हा कोण? ह्याला मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे. हा माझा मुलगा हर्षू. वहिनी, मी ह्याला बऱ्याचदा पाहिलं आमच्या प्रॅक्टिसच्या ठिकाणी. ह्याला नक्की हाच होता का? हो, हाच होता. कारण की कालही मी त्याला एकदा भेटलो होतो. काल तो आमच्या प्रॅक्टिसच्या ठिकाणी आला होता. मी त्याला एक फॉर्मही दिला होता पथकाचा. बहुधा त्यांनी तुम्हाला दिला नसावा. वहिनी, एक काम करा, त्याला यंदाच्या वर्षीपासून आमच्याकडे पाठवून द्या, कारण की त्याला वाजवायची बहुतेक भरपूर आवड दिसते. चला, नमस्कार, येतो मी. ये इकडे. काय रे, इकडे जात असतोस ना तू? मला का नाही सांगितलंस? सांग मला, वाजवणार तू?
नक्की जाशील मग उद्यापासून प्रॅक्टिसला. जा, दादाला थांबव आणि त्याला थँक्यू म्हण. जा. हा काय बोलला? हा तुम्हाला थँक्यू म्हणतो. कधी वाटलं नव्हतं की हे ध्येय गाठीन. कदाचित स्वतःवरच विश्वास नव्हता. वाटायचं की बघितलेल्या स्वप्नांपुढे आपलं जग फार छोटं आहे आणि आपण फारच धीटे. पण मी फक्त धावलो त्या नादमेय स्वप्नामागे. तीच तर ओढ होती या आयुष्यात. त्याच ठोक्यांनी तर पिसाटून सोडलं होतं. यापुढे पैसा, ऐश्वर आणि नैतिक सुख कितीतरी मागे पडली होती. आणि मग मी धावलो त्या नादामागे. अखंड मी धावलो.